जळगाव महापालिकेच्या जन्ममृत्यू विभागामध्ये वेगवेगळ्या अडचणींमुळे नेहमीच नागरिकांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतं। आज देखील महापालिकेमध्ये जे आहे सकाळपासूनच नागरिकांची मोठी गर्दी झालेली आहे आणि नेमकी तांत्रिक अडचण आहे की इतर काय अडचण आहे ते देखील नागरिकांना या ठिकाणी सांगितलं जात नाही आहे। नागरिक जे आहेत सकाळपासून आपापले दाखले घेण्यासाठी या ठिकाणी रांगेत आहे आणि विशेष म्हणजे दाखले देण्यासाठी या ठिकाणी एकच काउंटर उपलब्ध असल्यामुळे वेगवेगळ्या दाखले घेण्यासाठी जे आहेत सकाळपासून या ठिकाणी नागरिक जे आहेत रांगेत उभं असल्याचं पाहायला मिळतं आहे। आपण दृश्यांमध्ये बघतो आहे की नागरिकांची या ठिकाणी महापालिकेमध्ये मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतं आहे आणि नागरिक जे आहेत या ठिकाणी रांगेत उभं असल्याचं पाहायला मिळतं आहे। केव्हापासून आला दादा तू? सकाळी 11:30 वाजेपासून आलेलो आहे। काय घ्यायचं आहे? बाळाचा जन्म दाखला घ्यायचा आहे। किती वाजेपासून आला? 11:15. अच्छा, मिळत नाही काय अडचण येते नेमकी? लाईनच पुढे सरकत नव्हती केव्हाची। अच्छा, आता खुर्ची भेटली 15 मिनिटं झाले। कुठून आलाय तू? जामनेर तालुका पौर। जामनेरहून आलाय? तुम्ही कुठून आले दादा? अकोला। मिळतोय का? किती वाजेपासून आले तुम्ही? मी 11:30 वाजता बसणार। 11:30 वाजेपासून आता इथे बसलोय चेअरवर। तरी पण नंबर लागला नाही अजून? नाही। काय दाखलं घ्यायचं आले? बर्थ सर्टिफिकेट काय म्हणतात ते? का बरं वेळ लागतो एवढा? नाही, ते काही बोलत नाही। इथं लोक उभे राहतात, तिथे बघा किती लोक उभे राहतात, काहीच कळत नाही कोणाचा नंबर आहे काय आहे तर। तुम्हाला काही सांगितलं जात नाही? नाही, बोलायला गेले तर ते म्हणतात की नंबर आहे। बोलायला जर गेले का तिचा नंबर आहे। मी लवाऱ्याहून आलेलं आहे, मला दाखला भेटत नाही। बुधवार गुरुवार झालं, रविवार शनिवार सुट्टी झाली। मग आता आले तर 11:30 पाहिजे आम्ही इथं आहेत। बाई माझी घरची, मी कामाला होतं, कामावरून आलं ते इथं कळत नाही। एक खुर्ची ओपन ठेवा, मग येवा लागेल ना। काही अधिकारी का आता मुलाचा दाखला नाही भेटलं, शाळेत घेणार नाही। त्या अधिकाऱ्याला विचारायला गेले कधी तर ते म्हणता साहेब आहे नाही इथं। त्यांना बोललं विचारलं तर आमच्या डिपार्टमेंटने तीन विचारा, हे इथं रिकामे लोक आहेत, याच्यातून कोण घुसतंय हे कळणार नाही आम्हाला। काय अडचण येते नेमकी? इथं जन्म आणि मृत्यूचे दाखले मिळण्यासाठी फक्त एकच काउंटर उपलब्ध आहे। महापालिकेकडे 4 प्रभाग समित्यांचे कार्यालय आहेत। त्या प्रभाग समितीच्या कार्यालयांमध्ये कर संकलनासाठी पूर्ण व्यवस्था आहे। म्हणजे महापालिकेला कर संकलनाची पूर्ण काळजी आहे, पण या लोकांना सुविधा देण्याची काळजी महापालिकेला नाही आहे। महापौर आणि प्रशासन आयुक्त साहेब यांनी याविषयी नोंद घ्यावी। सर्व प्रभाग समित्याच्या कार्यालयांमध्ये जन्ममृत्यूचे दाखले मिळतील याची व्यवस्था करावी। किती वाजेपासून तू या ठिकाणी उभा आहे? कशाच्या दाखल्यासाठी तू आला या ठिकाणी? इथं मी मृत्यू दाखला घेण्यासाठी आलो आहे। 2 तासापासून उभा आहे, पण 2 तासापासून रांग फक्त 4 नंबरने पुढे सरकली आहे। त्यांनी काही सांगितलं का कर्मचारी? ते फक्त म्हणतात एका रांगेत उभं राहून दाखले घ्या, पण 2-2, 3-3 तास रांगेत उभं राहून सुद्धा एक दाखला मिळत नाही आहे। आणि एकाच वेळेस फक्त एकाच काउंटरवर पूर्ण जळगाव शहराची जबाबदारी येते। तर महापालिकेकडे जर पैसा नाही आहे तर तुम्ही कर संकलन करताय, त्या कर संकलनातून लोकांना सुविधा का नाही देते? तर अशा पद्धतीने हा नागरिकांचा या ठिकाणी संताप आहे की सकाळपासून या ठिकाणी रांगेत उभं राहून देखील वेळेवर दाखला मिळत नाही आहे। कोणी अकोलावरून आलं आहे, कोणी जामनेर तालुक्यातून आलं आहे, अशा वेगवेगळ्या गावांमधून जिल्ह्यांमधून लोक या ठिकाणी दाखले घेण्यासाठी येतात। मात्र तांत्रिक अडचण असो की एकच काउंटर सुरू आहे, अशा वेगवेगळ्या गोष्टींमुळे या ठिकाणी नागरिकांना दाखले घेण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो। नागरिक जर कर घेण्यासंदर्भात 4 प्रभाग समित्यांच्या कार्यालयामध्ये काळजी घेत असेल तर दाखले देण्याची जबाबदारी कुणाची? महापौरांनी अधिकाऱ्यांनी याकडे देखील लक्ष द्यावं आणि नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला जन्ममृत्यूच्या दाखल्यांसाठी नागरिकांची जी गैरसोय होते आहे ती दूर करावी अशी अपेक्षा या ठिकाणी नागरिकांकडून व्यक्त केली जाते आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।